जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर. सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कधी होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये. गटरच नाही आमच्याकडे आणि घाणपाणी काढायला बी जास्त कोण येत नाही. ते कधी येत नाहीत. आमच्यातला नगरसेवक तरी आता 10 वर्षात कधी आलेला नाही. आणि नगरसेवक कायम 24 तास अवेलेबल असला पाहिजे नागरिकांना, कारण नागरिकांसाठी नगरसेवक आहे, नागरिक नगरसेवकांसाठी नाही. नगरसेवक आपल्या मतदारसंघात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारा, महिन्यातून 15 दिवसातून भेट देणारा असा असावा. एक बार निवडून गेला की परत तो परत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तोंड दाखवत नाही. नगरसेवकाने काय करायला पाहिजे ते सांगितलं. नगर म्हणजे भागातील सेवक. म्हणजे घाण आहे तिथंच आहे, स्वच्छता आहे तिथंच आहे. मग तुम्ही निवडून येऊन फायदा काय आमचा? तर आता मी आलेली आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये, जो जोडतो रमणमाळा, नागाळा पार्क, लाईन बाजार आणि सर्किट हाऊस. तर हा एकूणच जो जोडून भाग आहे. इथल्या नागरिकांशी आज आपण संवाद साधणार आहोत की त्यांना एकूणच नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काका. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? आम्हाला 30 वर्ष आली ह्या कॉलनीला. बर, आता निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे महानगरपालिकेचं. तर नगरसेवक इतके वर्ष जे नव्हते ते आता नगरसेवक निवडून येण्याच्या तयारीत आहेत आणि एकूणच नगरसेवक तुम्हाला मिळणार आहेत. पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नंबर 1 काम करणारा माणूस असावा, लोकांशी संबंधित. आम्हाला तर काय पाहिजे, हे कॉलनी आहेत, कॉलनीला काय पाहिजे, वेळेत पाणी, वेळेत कचरा उठाव आणि किरकोळ काम असतात. बाकी काय अपेक्षा नसते ना. हे स्वयंच्यातनं होत नाही. मग ह्याला फोन कर, त्याला फोन कर वगैरे, कारण म्हणतात स्टाफ कमी आहे, हे आहे ते आहे, चालेल. आले की 1500 कोणी येत नाही, काय नाही. काम करणारी व्यक्ती असली तर फायदा होईल ना. नाही तर नुसतं आपलं काय ते निवडून जायचं, झालं परत 5 वर्ष येरे माझ्या मागले, बस. काय सांगाल काका तुम्ही, नगरसेवक कसा हवा? नगरसेवक इथले कॉलनीतले काम करणारा असावा. इथले रस्ते वगैरे नाहीत, काम करणारा असावा. गटारीचं पाणी इकडं खाली पूर्ण येत नाही, गटार पण रोजच्या रोज केली जात नाही. एवढंच बाकीचं ते सगळे काम करणारा असावा आणि रस्ते पूर्ण व्यवस्थित असावेत. तुमचं काय मत आहे? आणि ज्या वेळेला ह्या समस्या, आता इतके वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीये, 4 ते 5 वर्ष झालं, पण या वेळेला त्या तुम्हाला समस्या येतच असतील, गटारीच्या म्हणा, पाण्याच्या म्हणा. मग त्यावेळेला तुम्ही काय करत होता? काही नाही, आपले एक मित्र आहेत धीरज पाटील म्हणून, भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्ते आहेत, त्यांना सांगितलं की आमच्या समस्या सगळ्या दूर होतात. धीरज पाटील म्हणून आहेत ते सगळे आमची कामं करतात. त्यांच्यासारखा नगरसेवक व्हावा अशी माझी इच्छा आहे. या भागात भरपूर मॅडम समस्या आहे. मेन म्हणजे कुत्र्यांचा उच्चाद लय आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेला फोन करून सुद्धा सर पाठवून देत नाहीत. इथं 2-3 जाताना की नाही या ग्राउंडवर मुलांना कुत्री चावलेली आहेत, बाकी काय नाही. आणि या भागात ही जागा इनामी असल्यामुळे महापालिकेचा कर्मचारी आत लोटायला पण येत नाही आणि गटार काढायला पण येत. त्याच्यामुळे त्याचा त्रास लई माणसांना होतो. मग तुम्हाला ह्या सगळ्या समस्या जाणवतात, मग नगरसेवक कसा पाहिजे? म्हणजे असं झटक्यात बाबा आम्ही सांगितलं की नाही, 1-3-4 दिवसात काम करणारा, लगेच तिथं लक्ष देणारा आणि हर उन्नरी काम करणारा नेता इथं पाहिजे. नमस्कार काका. नगरसेवक आता इतके वर्ष नव्हते, आता नगरसेवकांच्या निवडणुका होत आहेत, नगरसेवक आता आपल्याला मिळणार आहेत, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक असा पाहिजे की ज्या प्रभागातून निवडून येणार त्या प्रभागामध्ये ज्या ज्या काही समस्या आहे, गटार, आणि पाण्याची सोय, हे सर्वात महत्वाच्या या 2 गोष्टी आहेत. रस्ते, गटारी आणि पाण्याची सोय, या आणि स्वच्छता,
याच्याकडे लक्ष देणारा असावा. मग ह्या ज्या वेळेला समस्या येत होत्या त्यावेळेला तुम्ही काय करत होता? म्हणजे इतके वर्ष नगरसेवक नव्हते तरी पण आम्ही आमच्या कॉलनीच्या मार्फत जे आमचे नवीन होतकरू मुलं आहेत त्या मुलांच्याकडून स्वच्छता वगैरे करून घ्यायला किंवा जे काय आहेत कामगार महापालिकेचे त्यांना फोन करून बोलवून घेऊन स्वच्छता करून घेतो. आणि ते कर्मचारी पण असतात, परंतु त्यांचे वरिष्ठांना कळवा म्हणून सांगतात. ते स्वतः कर्मचारी लक्ष देत नाहीत, वरिष्ठांना सांगा असा विषय असतो. आणि वरिष्ठ काय करत असतात, त्यांचे अमक्याच भागात जायला पाहिजे, तिथलं काम होऊ दे, मग कुठं जात आहे तिथं मग मला विचारायचं आणि जायचं. म्हणजे जे आता सध्या समस्या असते ती समस्या आता काय असेल तो प्रभागातला कोण असेल रहिवासी, तर ते रहिवासी सांगत असताना त्या रहिवाशाचं ऐकलं पाहिजे असं माझं मत आहे. पण ते ऐकलं जात नाही, कर्मचारी पण ऐकत नाही. आम्ही ते आयुक्तापर्यंत तक्रार करावी काय असं वाटतंय आम्हाला, परंतु आणि त्या समस्या येतात की त्याच्या नोकरीचं अडचण येतात, त्यामुळे गप्प बसतात नागरिक. आता काही नागरिक माझ्या बरोबर आहेत, त्यांना विचारूया नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काका. हा नमस्ते. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? 80 वर्ष. बर, आता निवडणुका होणार आहेत, नगरसेवक तुम्हाला मिळणार आहेत, पण ते नगरसेवक कसे पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक कसे जनतेचं सगळ्या गोष्टी अटेंड करायला पाहिजेत. भागामध्ये काय काय गोष्टी नाहीत, काय गैरसोय आहे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, झाडूवाल्यांचा प्रॉब्लेम आहे, तो सगळा मिटवला पाहिजे. स्वच्छता राखली पाहिजे. जनतेला सांगायला पाहिजे बाबा गाडी आता दिवसातून 2 वेळा तुमच्याकडे गाडी येते कचऱ्याची, त्याच्यात कचरा टाका. रस्त्यात जे ढकलतात आणि आपला भाग क्लिअर करतात ते करायला नाही पाहिजे. आणि नगरसेवकांचं भागामध्ये फेरी पाहिजे, ते कधी येत नाहीत. आमच्यातला नगरसेवक तरी आता 10 वर्षात कधी आलेला नाही. काय काम असेल तर तेवढ्यापुरतं 2 मिनटं येऊन भेटून जातोय, परत काय नाही, अजिबात लक्ष नाही. आम्हाला त्याला शोधायला लागते कुठं असतो काय असतंय. एखादा प्रश्न असला तर काय सांगायचं, कुणाकडे मागणी करायची, काही करत नाही. अशा दृष्टीचा मनुष्य पाहिजे काम करणार. आता 4-5 वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाहीये, त्यामुळे भागातल्या समस्या ज्या आहेत त्या तशाच असणार आहेत. पण त्या समस्या ज्यावेळेला तुम्हाला येत होत्या त्यावेळेला तुम्ही काय करत होता, त्यावर उपाय? त्यावेळेला नगरसेवकाला सांगून हे करत होतं, पण त्यावेळेस नगरसेवक येतच नाहीत ना तिकडे काही करायला. त्यामुळं प्रभागातले रस्ते फार खराब झालेले आहेत. रस्त्याची देखभाल दुरुस्त अजिबात नाही. महापालिकेचे झाडू कामगार अजिबात रस्त्यावरती फिरकतच नाही. त्यामुळं रस्त्याची दुर्दशा, गटार चॅनल ही सगळी तुंबलेली तशीच आहेत. पावसाळ्यामध्ये फार याचा प्रॉब्लेम होऊन जातो. मग कसा अपेक्षा काय आहे तुमची नगरसेवकांकडून? त्यांनी निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये व्यवस्थित लोकांच्या सोयीसुविधा, रस्ते याची देखभाल दुरुस्ती याच्या सोयीसुविधा करून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारा पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडवणारा पाहिजे, एवढीच अपेक्षा. कसा नगरसेवक हवा तुम्हाला आता? कारण आता निवडणुका होणार आहेत आणि नगरसेवकांचं म्हणजे नगरसेवक तुम्हाला मिळणार आहेत, तो नगरसेवक कसा हवा? नगरसेवक असावा म्हणजे 5 वर्ष काम करणारा पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, कसा नगरसेवक हवा? आपल्या भागामध्ये जवळजवळ आता 5-6 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत. नगरसेवक असा पाहिजे की जो हक्कीला धावून येणार नगरसेवक. महत्वाचं म्हणजे काय, भागातले ज्या कामं आहेत, जे अडलेले प्रश्न आहेत, गटरीचे असो रस्त्याचे असो, हे सोडवलं पाहिजे पहिला नगरसेवकांना. बाकीचे ठीक आहे, घंटागाडी वगैरे ते नाही, पण ती व्यवस्थित वेळेवर यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जी झाडू कामगार आहेत, जी म्हणजे साफसफाई करायला येतात, ती फक्त मेन रोडलाच येतात. तसं न करता प्रत्येक गल्लीतनी जावं, प्रत्येक गल्लीतल्या रोडची सफाई व्हावी, प्रत्येक गल्लीतले गटर साफ व्हावी. आणि नगरसेवक कायम 24 तास अवेलेबल असला पाहिजे नागरिकांना. कारण नागरिकांसाठी नगरसेवक आहे, नागरिक नगरसेवकांसाठी नाही आहे. असं नगरसेवक पाहिजे आणि स्वच्छ प्रतिमेचा नगरसेवक पाहिजे, भले तो कुठल्याही पक्षाचा असो. तर आता माझ्या बरोबर आणखी काही महिला आहेत, विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय?
आणि आता मग 40 वर्ष झाली राहते. बर, आता निवडणुका लागणार आहेत, नगरसेवक तुम्हाला मिळणार आहेत, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक पाहिजे, स्वच्छता ठेवणारा, गटार रस्ता म्हणा हे करणारा की पाहिजे आम्हाला. काय वाटतं तुम्हाला का की कसा नगरसेवक हवा? रस्ता करणे, पाणी घाण काढणे, गटार तरी काही साफ नाहीच आहे, कोणी येतच नाही, लोटाय सुद्धा आपापली दारं स्वच्छ करून ठेवते, ती येतच नाही म्हणून माहितच आहे ना. त्यामुळं आता नगरसेवक प्रत्येक जण म्हणते गटार काढायला येत नाही. काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून? काय नाही, स्वच्छ करणे हेच की. डासानं मावत नाही. होय, मच्छर वगैरे काय आजार वगैरे होऊन येतं, काय गटर वगैरे साफ करावी तर हेच की. दुसरं पाणी पाहिजे. पाणी पाहिजे, पाणी तर आता आहेच करायचं सोडा. बाकी काय नाही. काय सांगाल काकी, कसा नगरसेवक हवा तुम्हाला? काय ते काय पाहिजे, सगळं एकदम आपल्या घरासारखं पाहिजे ना. चांगलं म्हणजे सोय, माणसाकडे लक्ष द्यायला पाहिजे, चांगली सोय पाहिजे. म्हणजे आम्ही काहीतरी अपेक्षा ठेवूनच तो निवडून आणतो ना तुम्हाला. त्याच्यामध्ये चांगलं याच्यात राहिलं चांगलं आपलं सगळं स्वच्छ करून घ्यायचं, सगळं चांगलं हे करून घ्यायचं, मनाने सगळं खऱ्यानं हे करायचं, असं आहे सगळं. म्हणजे गटरच नाही आमच्याकडे आणि घाण पाणी काढायला बी जास्त कोण येत नाही. आपल्या अंगणात स्वच्छ करते ती, त्यामुळं ती नगर ती येत नाहीत माहित आहे म्हणून आपापले स्वच्छ करतात उठून. ती येतच नाहीत ना. गटार कधी महिन्यातून 2 महिन्यातून ती कोणतरी बोलवलं तर ते बी एका कोपऱ्याला फरची उचलून काढत्या, ते कोर झालं, सगळं तुंबलेलं आहे मला. मग ती पाणी वर येतंय, कधी घाण होत्या, ती पाणी परत किचनपर्यंत येतंय. मग आता काय करणार सांगा. मग ते कोण नगरसेवकला आता भेटायचं हेच अपेक्षा, बाकी काही नाही. आता 5 वर्षानंतर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक आपल्या मतदारसंघात, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारा, महिन्यातून 15 दिवसातून भेट देणारा असा असावा. एकदा निवडून गेला की परत तो परत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तोंड दाखवत नाही. त्यामुळे नगरसेवक चांगला असावा. आपल्या प्रभागात त्यानं कमीत कमी 8-5 दिवसातनं 15 दिवसातनं येऊन लोकांची विचारपूस केली पाहिजे. म्हणजे काय काम आहे बाबा, गटराचं काय काम आहे का, रोडचं काय काम आहे का, याची विचारपूस केली पाहिजे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आता मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. विचारूया त्यांना त्यांचं मत काय आहे की नगरसेवक कसा हवा. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? आता झाले 20-22 वर्ष. बर, आता नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या निवडणुका लागणार आहेत आणि एकूणच इतके वर्ष जो नगरसेवक नव्हता तो आता नगरसेवक तुम्हाला मिळणार आहे, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? भागातलं काम केलेलं बघायला पाहिजे, व्यवस्थित केले की नाही हे पाहिजे, आणि मदत वगैरे असं काय ते बघायला पाहिजे. बाकीचं काय आमच्या अपेक्षा नाही. होय, कसा पाहिजे मग? काय अपेक्षा काय त्यांच्याकडून? अपेक्षा आमची त्यांच्याकडे काय नाही, फक्त रस्ते वगैरे गटार वगैरे स्वच्छ पाहिजेत, हेच महत्वाचं आहे आमचं, बाकीचं काय नाही. तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे की वेळच्यावर गटारी साफ, कचरा, रस्ते आणि भागातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या नगरसेवकांना त्यांच्या पद्धतीने सोडवल्या पाहिजेत. नगरसेवक या शब्दातच नगरसेवकाने काय करायला पाहिजे ते सांगले. नगर म्हणजे भागातील सेवक म्हणून आपण त्याला एक निवडून देतोय, तर त्यांना ह्या भागातील आपलं काम व्यवस्थितरित्या पार पाडलं पाहिजे. खांबावरती लाईटिंग, रस्ते व्यवस्थित आहेत की नाही, गटारी, कचरा वगैरे. इथं पावसाळ्यात पूर येतोय, त्या पूर आल्यानंतर काय करायला पाहिजे, काय सुख सुविधा लोकांना द्यायला पाहिजेत ते नगरसेवकांना पाहिलं पाहिजे व्यवस्थितरित्या. असं माझी एक अपेक्षा आहे नगरसेवकांकडून पुढे येत्या भावी. तुमचे काय म्हणणं आहे का की कसा नगरसेवक पाहिजे? नगरसेवक असा पाहिजे, पहिला गटरी काढायला पाहिजेत. गटर तर 6-6 महिने काढतच नाहीत, सगळे असे तुंबून वरपर्यंत आले, सांगितलं तरी लक्ष देत नाही. असं नको की कचरा पण नेहमी उचलायला पाहिजे, तसं पाहिजे. तुम्ही फक्त निवडणूक आली की तेवढं दारात येताय, मत द्या म्हणून सांगताय, असं पैसे देऊन नको निवडून येऊ, तुम्ही काम करून निवडून या. काय वाटतंय तुम्हाला, कसा पाहिजे नगरसेवक? स्वच्छता राहावी, काय असेल तर ते येऊन सगळी स्वच्छता करावी, स्वच्छता बघावी, लक्ष द्यावं सगळ्यांकडे, एवढंच, बाकी काही. तुम्हाला काय वाटतंय, कसा पाहिजे नगरसेवक? भागातली स्वच्छता चांगली ठेवावी आणि कचरा वगैरे उठावा. आता आपण बघतो की इतके वर्ष नगरसेवक नव्हते, पण आता नगरसेवक येणार आहेत. मग तुमच्या ज्या समस्या या होत्या त्या तशाच होत्या, मग ज्या वेळेला तुम्हाला या समस्या येत होत्या त्यावेळेला तुम्ही काय करत होता?
दंगा भांडणं एकमेकाला भांडणं हे असंच. काय म्हटलं का की काय होत होतं समस्या आल्या की? काय समस्या आल्या की जरा महिला घरात पाणी वगैरे घाण आली की दंगा करणार आणि काय जैसे ते आम्ही आमच्या खर्चानं सगळं करणार. मग आता पर्याय नाही. येणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? येणाऱ्या नगरसेवकानं एवढंच करावं, आपल्या प्रभागात ज्या महिला आहेत वगैरे सगळ्या व्यवस्थित, सगळ्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष, स्वच्छता पाहिजे बस. तर आता आपल्या बरोबर महिला तर होत्याच, पण इथं ज्येष्ठ नागरिक पण आपल्याला दिसत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? मी इथं 25-30 वर्ष झालं. बरं. आता निवडणुका लागणार आहेत, नगरसेवक तुम्हाला मिळणार आहे, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? हो, नगरसेवक आपलं म्हणून काम केलं पाहिजे. आता तुम्ही नगरसेवक हा असा आणि रस्त्यातून तुम्ही फिरताय आणि असं घाण बिन जर दिसली तर तुम्ही काय बघून निघून जाणार? ते साफसफाई करायला लावायला नको. एवढीच आमची इच्छा काय आहे, कोल्हापूर सिटी आणि बावडा नगर हे स्वच्छ राहिलं पाहिजे, एवढी आमची इच्छा. तुमचं काय मत आहे का? आमचं पण स्वच्छ राहिलं पाहिजे, कामं केली पाहिजे. नाही तर पुन्हा गेले पुन्हा इकडे याय नको असं पाहिजे. कामं केली पाहिजे. दुसरं काय इच्छा नाही. प्रत्येकानं काम महत्वाचं, घाण का जास्त असते ती टाकली पाहिजे नाही, ती समस्या जास्त. आता इतके वर्ष झालं नगरसेवक आपल्या भागात नव्हते, पण आता नगरसेवक मिळणार आहेत. पण ह्या समस्या ज्या आहेत त्या तशाच आहेत, म्हणजे कितीतरी वर्ष झाली. पण या समस्या ज्या वेळेला येत होत्या त्यावेळेला तुम्ही त्यावर काय करत होता? हा, ह्या समस्येच्या वेळेस तर आपापल्या पद्धतीने आपापले लोक स्वच्छ करून ठेवत होते. गटारी, रस्ता, लाईट, पाणी जे काय असेल ते आपापल्या पुरतच ते सगळं मर्यादित होतं. पण आता 5-6 वर्षाच्या नंतर नगरसेवक यायला लागलेत आणि त्यांनी व्यवस्थित जे काय त्यांचं असेल सुधारणा करणे, रस्ते करणे, लाईट देणे, प्रभागामध्ये पाणी येते का नाही हे बघणे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी आता कराव्यात. इथून आता 7 ते 8 वर्ष लोकांची हेळसांड झालेली आहे की इथून पुढे होऊ नये अशी अपेक्षा आहे. कसं आहे माहिती काय, निवडून येईतोपर्यंत तुम्ही संभाषण देत असा, निवडून आल्यानंतर एक दिवस सुद्धा ह्या रस्त्यातून असं फिरलेलं आम्ही बघितलेलं. म्हणजे घाण हाय तिथंच आहे, स्वच्छता हाय तिथंच आहे. मग तुम्ही निवडून येऊन फायदा काय आमचा? नागरिकांचा फायदा काय? निवडून दिल्यावर तुम्ही जाऊन खुर्चीवर बसणार तिथं. तर आता आपण इथल्या नागरिकांच्या समस्या आणि तसंच नगरसेवक कसा हवा हे आता आपण जाणून घेतलेलंच आहे. एकूणच आपण प्रभाग क्रमांक 5 याचा आढावा आज घेतलेला आहे. म्हणजेच रमणमाळा, नागाळा पार्क, सर्किट हाऊस आणि कसबा बावड्यातील काही भाग आज आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांना नगरसेवक कसा हवा हे जाणून घेतलेले आहे. अशाच नवीन नवीन प्रभागातील नागरिकांना कसा नगरसेवक हवा हे तर आता आपण पाहणारच आहोत आणि यासाठीच पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.